श्री अवधूत पीठ प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत. कलियुगातील गुरु दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार श्रीपाद श्रीवल्लभ होय. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी हा अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात त्यांच्या चरित्राचे लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात श्री गुरूंनी जो संदेश दिला आहे तो बोध सर्व भक्तांपर्यंत प्रसारित व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत या नावाने एकूण 7 अध्यायात त्याचे संकलन केले आहे. या बोधामृताच्या केवळ श्रवणाने पठनाने जीवनाचा व जगण्याचा अर्थ ध्यानात येईल. जीवनातील ताणतणाव, नैराश्य, वैफल्य, उदासीनता व नकारात्मकता नष्ट होईल. सकारात्मक व आनंदी जीवनाचा मार्ग खुला होईल. सुखी जीवनाची गुरुकिल्ली निश्चितच सापडेल. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत अध्याय 7. श्रोते हो, श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे. ते सर्वसामान्य जनांच्या बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात. ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात. दत्तात्रेय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील महान अवतार आहेत. त्यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत. श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्क्य आहेत. त्यांनी काशी नगरीत अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले. त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणतात, मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे. मी पिठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिद्ध संकल्पांची येथे पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरणसुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. मी दत्तप्रभूच आहे. भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवितात. याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोचतो. देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते. हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पैलतीरी जाईल. प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते. काही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्मांची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत. रोगमुक्त होण्यासाठी एका भक्ताच्या कुटुंबियांना त्याच्या खोलीत अखंड एरंडाच्या तेलाचा दिवा लावण्यास सांगितले. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास अथवा कन्येच्या विवाहासंबंधीची काही अडचणी असल्यास श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहू काळात म्हणजे सकाळी 10:30 ते 12 या वेळेत अंबिकेची पूजा करण्यास सांगत.
एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा 8 दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्यानंतर त्याच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली. मानवास या कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते. यामुळे चिरस्थायीपणे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी नियंत्रित होतात. जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री दत्ता दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन असे आश्वासन देतात. मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया वाचा मन शुद्ध असावयास हवे. यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात. आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा. आपल्या वाणीप्रमाणेच आचरणसुद्धा अगदी पवित्र असावे. त्रिकरण शुद्धी पावलेला महान पदाला पोचलेला असतो. मनात एक असणे, वाणीतून दुसरेच उच्चारण करणे आणि या दोहोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात. या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत. यात नामस्मरण हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते. नामस्मरण न करणाऱ्यांचे मन सुद्धा अशुद्ध असते. नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद आहे. तो अक्षर सत्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. भक्तांना दिव्य अनुभव येतील आणि सर्व काही शुभमंगल होऊन त्याचे सकल व्याधींपासून रक्षण होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्या समान मानला जाईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा इति श्रीपादवल्लभ बोधामृत संपूर्णं. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.